नमस्कार, सिविक डेअरी अँड फार्मिंग मध्ये आपलं स्वागत आहे. आपलं पण स्वागत आहे. तर ह्यावेळी कितीचा लोड आहे, किती शिल्लक आहेत? त्यावेळेस 12 गाय होत्या टोटल. ऍक्च्युअली 14 नाच तुम्ही 12 सांगितले होते. गाई आता शिल्लक एकच गाय. तर किती गाय शिल्लक आहेत? एक आहे. एकच शिल्लक आहे. एकच. मित्रांनो, आता म्हणजे कसं होतं ना, आजपर्यंत आम्ही व्हिडिओ टाकायला लेट होते वगैरे, पण इथे गायी येतात सोमवारी दुपारच्या पुढे. मी सरासरी 12-1-2-4 आसपास येतात. तर ज्यांना कोणाला गाय घ्यायची असेल त्यांनी सोमवारी कॉन्टॅक्ट करू शकता. नाही याच्यात कारण काय होतं, बऱ्यापैकी आपण सांगत असतो ना की ह्या वेळेस गाय आणत वगैरे माणसाला माहित असतं. त्यामुळे तर खपत्यात माणसांना माहिती आहेत म्हणून. नाही खपत्यात म्हणजे काय झालं, आता ह्या जी गाय बऱ्यापैकी घेतल्या त्या रिपीटर कस्टमर घेऊन गेले. म्हणजे ज्यांच्याकडे पहिल्या गाय आहे त्यांना काय सांगायची गरज लागत नाही. त्यांना ऑलरेडी माहिती आहे की कशा दूध देतात काय ते, त्यामुळे सांगायची गरज नाही पडत. म्हणजे त्यामुळे आपलं या आलं गेलं काय पहिल्यापासूनच काय होते गायची हाईट साईज लेंथ बघा किती ते 8 फुटाच्या आसपासच्या गाय आहेत. एवढ्या मोठ्या साईजच्या गाय पहिल्यावर काही चार दात पहिला बघू दात बघू. साधा शिल्लक पलीकडची 4 दात हे जेवढेच आहे मोठे 6 दात. हे पहिला आहे. पहिलं बा अजून एक महिन्याला टायमिंग आहे गायला. गायची साईज बघा केवढी. कासरी ठेवून घेऊन सगळे इम्पोर्टेड स्ट्रक्चरचं काय आहे. एबीएस पार्कची काय आहे आपल्याकडे रेकॉर्ड आहे. टकाटक डॉक्टर वगैरे आले होते नगरवरून, त्यांनी मी बघितलं म्हणजे चॉईसला मांडलं पाहिजे. म्हणजे जबरदस्त सिलेक्शन, जबरदस्त चॉईस आहे. कारण काय आपला प्रोडक्टच फेल नाही. ज्या किमतीत आपण काय दिलं त्या किमतीत ह्या गाय भेटत नाही. 100% किंमत काय किती सोडली? 1,50,000च्या पट्टीने ह्या 2 गाय दिलेल्या आहे. 34-35 म्हणजे 32-34 लिटरच्या रेंजच्या गाय आहेत फर्स्ट टाइमच्या. ही बघा 4 दात वस्तू केवढे बघा काय का साईज बघा त्यांची किती मोठी. ते आपण देऊ काय शकतोय. सॉरी 1,50 नाही 1,45 1,50 पट्टीच्या काय 2 ऍडजस्ट करून दिले काय. ते पण 2 कस्टमर आमचं तर ऑलरेडी काय आहे. दूध करतात असं नाही, दूध करतात गाय म्हणून ते आलेत म्हणजे विकास तुमची गाय आम्हाला चालते नगर साईडला. गायची साईज बघा की तुम्ही उभं राहिलं तर डोक्याला लागेल अशी गाय. गाय जोरात आहे. क्वालिटी गाय म्हणण्यापेक्षा कालवडी एवढी हेवी साईज आहे. फर्स्ट टाइमला 34-35 लिटर चालवतात गाय. याच्यापेक्षा आपण काय कमी गाय 1,25,000-1,30,000 असले देऊ आपण. ही पण एक बेस्ट ट्रायकरची कालवड आहे. ही आपण जे म्हणतो ना, आता मला एक सांगा, गाय बँगलोरची आहे बरोबर, ब्रीड वाली गाय. आपण काय खरेदी किमतीला आणणार आणि किती किमतीला देऊ शकतो आपण तरी. आणि मी म्हणतो याच्यापेक्षा स्वस्त पाहिजे तर डायरेक्ट बँगलोरवरूनच घेऊन या. तुम्हाला तर स्वस्त आहे का मागायची ते करणारच नाही त्याशिवाय. शॉर्ट मार्जिनवर गाय देऊन गाया आत्ता द्यायला परवडत नाहीत. मुळात 1,35 1,40-45 ला गाय घ्यायला लागतात जागेवर. आणायचे द्यायचं किती रुपयाला काय डोकं चालवून झालं. तरी व्यवहार चालू आहे तुमचा. व्यवसाय चालू काय होतं, माणसांना आवाज करून पडू शकत नाही. पहिलं फर्स्ट आपल्याकडे येणाऱ्या माणसाला किंमत आहे. म्हणजे आपला व्यवसाय उन्हाळी पावसाळी नाही काय पावसाचा काय विषय आणि कोणाचं तरुण बोलून काय उपयोग नसतात. जे आहे आपण काय देऊ शकतोय बाबा शेतकऱ्याला चांगल्या क्वालिटीची गाय 25 लिटर दूध देणार आहे. आपण कमी किमतीत जास्तीत जास्त उत्पन्न कसं निघू शकतो शेतकऱ्याला हेच करणार. त्याकडे 2 गाय इकडे तिकडे होत राहते, सगळ्या गायांचं नाही. पण आतापर्यंत दिलेल्या गायांचं मला कधी व्हिडिओ बनवायला लागले की नाही की दुधाची बिधाची. कारण काय मला येणारे आमचं कस्टमर तुटलंच नाही कधी. मी आता मध्ये 1,43,000 रुपये गाय दिली होती. 38 लिटर दूध चालू आहे. मध्ये 1,55 पहिल्यावर कालवड दिले त्या 1,55-1,50च्या पट्टीने त्या 32 लिटर चालू आहे. त्या माणसं खुश आहेत. 1,40च्या पट्टीने पहिल्यावर कालवड दिल्या त्या 34 लिटर चालू आहे. त्या पण दुधाची कंप्लेंट नाही, कशाचा प्रॉब्लेम नाही, तर माणूस का म्हणणार नाही घेऊन नाही. पण त्यांना माहिती आहे बँगलोरमध्ये त्यांना ह्या पैशात ही गाय भेटू शकत नाही इतकं निश्चित आहे. 1,35,000 रुपयाला बँगलोरमध्ये व्यवहार झाला होता. आपण सांगतो 1,35,000 रुपयाला बँगलोरमध्ये 1,35,000 रुपयाला झालेला शेतकऱ्याचा गाय मी इथं आणून 4 दात वासरू इम्पोर्टेडचं आहे बरोबर. इथं आणून मी 1,43,000 रुपयाला विकलंय. घेणाऱ्याला बी वाटलं की नाही बाबा त्यानं गाय दिली. त्याला बँगलोरमध्ये जाऊन भेटणार नाही. चॅलेंज जाऊन तुम्ही बँगलोरमध्ये जाऊन भेटणार नाही. कोणाला तर भेटलं तर मला आवर्जून सांगा की आणि विथ खात्री विथ वॉरंटी गॅरंटी सब इथं मी काय घेतून काय देते माझ्यावर माहिती आहे. 1,30,000 रुपये गाय दिली 30 लिटर दूध करणारी गाय. नाही दिले तर गाय मागे नक्की नाही अशी 30 लिटर 1,30,000 त्याची क्वालिटी बघा, ऑर्डरची क्वालिटी बघा. पण अजून इथं किती दिवस बाकी आहे? अजून एक तरी 20-25 दिवस टाइम आहे. म्हणजे अजून लावायचे लाव फुल 32 ते वेळ पडले तर 32 करायला 32 आत नाही करणार ही गायची स्किन एकदम अशी पेपर स्किन आहे त्यांची बघ. मानलं पाहिजे तुमच्या चॉईसला. क्वालिटी मी काय सांगतोय, मी दिवसेंदिवस इम्प्रूव्ह का करतोय. एखादी गाय फेल गेली तर मला बी कळलं कुठली फेल जाते ते जाऊ दे, गॅरंटीत काय फरक पडत नाही.
अनुभवावरनं शिकायला मिळतं. अनुभव. आता एक 25 एक 30 बऱ्याच गाय 4-5 गाय काल भरून बी गेल्या. आता ही पण पहिल्यावर वाचून पहिल्यावर किती बघायचं 1 2 3 4 पहिल्यावर झाली की 5 झाली. बघा क्वालिटी बघायची का दूध देत नाही. मी पहिल्या त्याला 30-32 लिटर चालते ती ही आरामशीर. तिला कमी दिवस राहिले ते कमी दिवस आहे 10 दिवसाचा टायमिंग आहे. 10 पण नाही घ्यायची अंदाज. कल्ल सुरुवात केली नाही ना अजून नाही घेणार म्हणजे घेईल 10 दिवस. कल्ल वाढले जर वेरी तर लवकर होऊ शकते नाही तर नाही. कल्ल पाडल्यात ना. पण गाय एवढा जाऊन फिटनेस मध्ये किती आहे ते काय अडचण आहे का. नाही नाही मी बघितलं माझ्याकडची बी कालवड वेळली ना वेळल्यानंतर असं जाणवलं बी नाही. नाही क्वालिटी आता नाही म्हणून असल्या मुलाला तुमची पहिलं कलर 12-13 लिटर चालूच आहे. हो चालू आहे 12-13 लिटर म्हणजे ह्यांना शुल्लक आहे. 28-30 लिटर शुल्लक आहे दूध ह्यांना. नाही तरी अजून ती पूर्ण पेंड इनटेक करे ना. एक सांगायचा पर्पज काय आहे की आपण जे म्हणतोय ना की 30 लिटर काय कॉमन वेन चालू आहे आपली 30 लिटर कॉमन. आणि 30 लिटरची गाय आपण आता एक 25-31 ला देतोय. काय देऊ शकतो आपण ह्याच्यापेक्षा मी पण देऊ शकत नाही काय. आणि त्याला वाटत असेल की मला एखादी कमेंट पडली 31-40 दर लय वाटतोय त्याला मला सांगायचं होतं की तू एखादा घरी तयार कर एखादी आणि मग विकायला आम्हाला बोलवले लाख रुपयाला आम्ही घेतो गाय. तर तुला जर तशी खात्रीची गाय तेवढी विका. खात्रीची गाय तेवढी विका. लाख रुपयाला आणा 1,05,000 शेतकऱ्याला आपण इथनं विकू. एक नंबर तुम्ही कालवड घरी तयार करा. काय होतंय 40 लिटरच्या गायची किंमत कळते कोणाला 40 लिटर वाल्यालाच त्याची व्हॅल्यू 40 लिटरला वाल्यालाच माहित असते की त्याची किंमत काय आहे. एखादा 20 लिटर वाला गाई येऊन म्हणणार ना 40 लिटरची गाय तर त्याला जमणार नाही. कारण की त्यानं त्या घरी 20 लिटरची दूध काढलेली असते गाई. मग इथं बॉडी लाईन बघा की गाय ह्यूज साईजची आहे. 45 लिटर दुधाची गाय आहे ती. साईज बघा केवढी. 900 किलोला कमी नाही भरायची गाय. कसं बी टेप टाका काय बी करा. 800-900 म्हणजे टनाच्या आसपासच्या गाय आपण काय देऊ शकतो माणसांना. 170 165 170च्या पट्टीनं असल्या गाय देतो एवढ्या मोठ्या साईजच्या हेवी साईजचा 40-45 लिटर दूध काढणार आहे. ती काय झाली आता नुसतं टायर झिजवायचं काम चालू. फक्त मार्केटमध्ये आपलं चालायचं म्हणून चालायचं नाव ठेवायचं नाही. तरी बी सांगितलंय गाय फेल गेली तर जबाबदारी नाही. चला बोल काय येईल तर जात्याला नंतर येतात त्यापेक्षा काय होणार नाही. आता शिल्लक कुठली घेतली. आता मला सांगा प्रामाणिक सांगायचं हीच वस्तू असं धरून चालू की आपण आपल्या घरी तयार केली. किंवा स्ट्रायकरचं वस्त्र आहे ही वस्त्र आपण आपल्या घरी तयार केलं तर ही आपल्या किती पैशाला तयार होईल वस्तू तरी प्रामाणिक कसं. आताच्या महागाईच्या काळात कसा हिशोब काढला तर 1,00,000-1.25 लाखाच्या आसपास वासरू जातं. कमीत कमी 1,30,000 विकतोय. आणू कितीला देऊ कितीला घेऊ किती. आणि ज्याला 1,30,000 वाढले वाढत असला तर त्याला मला सांगणं की तू एकदा घरी कालवड तयार कर म्हणजे तुला 1,30,000 होत्यात का लाख रुपयाला कालवड का 80ला तयार होती. चांगलं खर कसं होतं जेव्हा एखादा शेतकरी गाय तयार करतो आपण काय आपल्या घरी गाय तयार होत नाही. शेतकरी जेव्हा गाय तयार करतो तेव्हा त्याला वाटतं ना 4 पैसे आपल्याला भेटावं. त्याला वाटेल ना योग्य किमतीत आपल्याला योग्य दाम भेटलाय गायला तोच गाय विकू शकतो. हे आता आपण जे व्हिडिओ बनवतो ना बेंगलोरमध्ये सगळी लोक बोलते मला तर काय का फिल्टर देते मला तर काय का सिलेक्शन भेटते मला गाय चांगली का भेटते कारण ती बघते ती विकास ते 21ला गाय घेऊन बी तिथे 31ला विकतोय. 2-4 कमिशन काढतोय 5-10 घेतोय त्यांना माहिती आहे हे सगळं बघते तो सगळ्यांना ऑनलाईन दिसतोय. तर विषय काय होतो की ती म्हणजे तू बी चला आम्ही बी चालतो एका ना. आता कोण खाते किती खाते काय समोर नाही पण ह्या लेवलच्या ह्या क्वालिटीच्या गाया जर कोणाकडे असतील ना बेंगलोर फक्त गाय आपल्याला विश्वास आहे गायच्या बेंगलोरच्या गायीवर. लोकलची गाय दूध देत नाही ही 100% मला चांगला अनुभव आला. मी 15 वर्ष दूध धंदा केलाय. काय होतं दूध देते थोडा दिवस देते 2-3 महिने. आता सगळे हो का ही गाय रिपीटर कस्टमरला ही गाय रिपीटर कस्टमरला ही गाय रिपीटर कस्टमरला बाहेरच्या 2-4 भरून गेला त्या रिपीटर कस्टमरला. ती का नाही ती की त्यांना ऑलरेडी गायांचा रिझल्ट आहे आणि 7-8 महिने आलेत माणसं. मेन म्हणजे म्हटलं अजून बी काय तशा दूध देते रिपीटर कस्टमर येतं कधी जेव्हा त्याला त्याच्यावर खात्री असते किंवा रिझल्ट चांगला लागला. ते म्हणते तुम्ही फक्त एकदा बोला की एवढं दूध देईल बस. तुम्ही फक्त मला एवढं दूध देईल. मी कारण वाढून कधी सांगत नाही मला काही इंटरेस्ट नाही त्यात सांगण्यात. आता मी काय सांगतोय बाबा ही 20-25 लिटर कपॅसिटीची गाय आहे किती 20 ते 25 लिटर त्यांना 28 करावं पुढचे तर घर चांगलं चालावं. मी 20 ते 25 लिटरची गाय किती पैशाला देऊ शकतो तेवढ्या पैशाला आपण 100% देऊ गाय. असं आपण कुठे जास्त मागितलं ते गाई 1.15-1.20ला गाई जागा घ्यायला लागते ही कोणी बी जागा घ्यावी. आणि कोणतं पण तसं ह्याच्यापेक्षा स्वस्त भेटते तर 100% मी त्याकडून गाय घेईन. फक्त त्याने मला बेंगलोरचा व्हिडिओ दाखवा आणि चांगली क्वालिटीची गाय द्यावी. गाय जायची बी गरज नाही बेंगलोरला. कारण काय होतं आता एवढा चकवा चाललाय ना लोकल मार्केटची गाय आणते ती लोणीची आणते सांगोल्याची आणते ती विकते ती बेंगलोरची म्हणून जात नाही कोण बेंगलोरला. बेंगलोरच्या गायची खासियत काय की आता मी काय म्हणतो तुम्हाला एक गाय दिली बेंगलोरची बरोबर. विषय खासियत म्हणजे कसं होतं आता समजा ही गाय आहे बरोबर एक छोटी मोठी धरून त्याला आपण 1,30,000 रुपयाची गाय आहे. तिचा काय विषय माहिती आहे का गाय 30 लिटर दूध देते परवा नाही
30 लिटर दूध देते. पण जी 30 लिटर देते ना तिची कपॅसिटी अशी आहे ना, तिला जर चारा पाणी डायट असला तर 365 दूध आपल्या. आता मला सांगा आपली गाय सरासरी दूध काय करते 3.5-4 हजार, लय तर चांगली 5,000 लिटर. आमची स्वतःचीच गाय माझ्या घरची 12,000 लिटर दूध केलंय मी स्वतः. 14 महिने दूधच ड्रॉप करत नाही गाया. मग जर 3,500-4,000 लिटरच्या गायला पैसे लावण्यापेक्षा 10,000-20,000 इकडे काय फरक नाही मला वाटतं. लोकल मार्केट आपण मार्केट ठेवतो तीच गाय सेमच आहे. सेमच 10,000चा फरक काय 5,000ला पडला तर पडला. तर ही गाय जर 5,000 लिटरच्या ऐवजी जर 7,000 लिटर दूध देत असली, 3,000 लिटरच्या ऐवजी 6,000, तर 100% डबल प्रोडक्शन मध्ये फरक नाही. माणसाला काही टिकावती या. आपली काय करते लोकलची, लोकल म्हणण्यापेक्षा बेनब्रेडची, तसं काय म्हणू शकत नाही. पण बेनब्रेडची काय करते, थोडा दिवस दूध देते 2 महिने 3 महिने, आणि सिमेंट भरली की एवढा ड्रॉप मारती ना गाय, ती सांभाळा परवडून झाली शेतकऱ्यांना. मग त्याच्यामुळे काय होते, जे कर्ज वगैरे घेतले, भले मुद्रा असलो, कोण सोनं दान करते, कोण घन गाण करते, इथे येणारा प्रत्येक माणूस काय ना काय लोन काढून उच्चाप्ती करून आला आहे. त्यांचं काय होतं 2-3 महिन्यानंतर ड्रॉप मारला का नाही, गाय सांभाळा परवडून नाही. प्रत्येक माणसं तिथं ओरड आहे, आमच्या अशा काय त्या पहिले 3-4 महिने, पहिला महिना तर गायला खाऱ्या घालत जातो की जेणेकरून त्याने चांगलं व्यावं. मग आता नंतर पहिला महिना औषधात, आणि तिथनं परत 2 महिने चांगलं दूध की परत. आता ह्या कशा आहेत माहितीये का, बेंगलोरच्या म्हणजे रेल्वेचं इंजिन असल्यासारखं स्लो रेल्वे लागतात. एकदा रेस पकडले ना गाई हटत नाही, ही 100%. फक्त त्याची कंडिशन आहे, गायची वार पडली पाहिजे, गाय आधार नाही पडले पाहिजे. त्या 2 गोष्टी होतात ना, तुमचा परफॉर्मन्स 1 नंबर. मी 28 सांगितली गाय 32 लिटर करते, 32 सांगितलं 36 करते, फक्त योग्य समाधानाकडे. जर तुमची गाय जर आजार बेजारी पडला तर जगातले कुठलाही डॉक्टर किंवा कुठलाही माणूस काहीच करू शकत नाही काढू शकत. वार लागणे आणि आजारी पडणे, ह्या 2 गोष्टीची जर काळजी घेतली तर आता इथे एक बी काही आजार नाही दिसत, सगळ्या आरामात रवत करतात किंवा बसलेल्या आहेत त्या. तुम्ही ह्या गोष्टींची जर काळजी घेतली ना तर 100% तुमची गाय परफॉर्मन्स दाखवते. विषय आता तुम्हाला सांगतो ह्या गायीवर आला. आता जर मी म्हणतो एक 25 लिटर जाऊ दे, 30 जाऊ दे, 25 लिटर जर चालली, 25 लिटरनं सिमेंट नाही भरल्यात. आता आमच्याकडे यायला सिमेंट भरलं नाही. कोण कसं भरते, कोण 2 महिन्यात भरते, कोण 3 महिन्यात भरते. पण बेंगलोरचा थेरी काय आहे, आता आपण जिथं गाय घेतोय ना, ते लवकर सिमेंट भरत नाहीत, 7-7, 8-8 महिने तशी दूध काढते, निवांत गाय भरते, कारण त्याची ड्रॉप मारत नाही गाय. तर आपण कशासाठी गाय घेतली की दूध काढायसाठी, बरोबर. आपण प्रोडक्शन वाढवायसाठी गाय नाही घेतली. ज्यांना प्रोडक्शन वाढवायचं त्यांनी 2 महिने सिमेंट भरून त्यांचे पैदास तयार करा, आमच्यासारख्याने, बरोबर. वॉट एव्हर. ज्यांना खरोखर दूध धंदा करायची, ज्यांचं कर्ज वगैरे आहे आता, त्याला दूध धंदा करा, त्यांनी थोडंसं लेट सिमेंट भरा, काय प्रॉब्लेम नाही. उन्हात सिमेंट भरून काय गाय रिपीट कम मारते, त्यापेक्षा उन्हाळ्यापेक्षा पावसात सिमेंट भरा, 2-4-6 महिने दूध काढा. 6 महिने जर पीक रेशोनं दूध दिलं तिने 25 लिटरनं, 6 महिने ड्रॉपच करत नाही काही, 6-7 महिने ड्रॉपच नाही दूध करत कसलीच. हाय इयर रेंजनं चालते. बरं तिनं 10 लिटर चालली तर 10 लिटर 6 महिने लगातार, 12 लिटर चालली तर 6 महिने, 7 महिने, 8 महिने रेंज नाही सोडत. त्यामुळे काय होतं, काय पैसे रील करून जाते. पहिली गोष्ट अंगावर पडत नाही शेतकऱ्याचं, कारण पुढच्या त्याला काय 80 बॅलन्स राहते. अडचण काय येते, मग काय बॅलन्स राहिल्यानंतर अडचण येत नाही काय. गायची साईज बघा आता, सगळ्यात बारकी गाय नाही, हा सगळ्यात बारकी. मॅटच्या एंड पासून स्टार्टिंग पर्यंत 7.5-8 फूट. मी काय म्हणतो दादा, आपल्याला जेवढं काय द्यायला येते आपण तेवढं देतोय. ज्या दिवशी आपल्याला वाटेल की आपल्याला द्यायला येत नाही, आपण सांगणार की बाबा तुमची तुम्ही बँगलोरवरून घेऊन या. कारण काय माहिती, माझ्या समोर शेतकरी 40 ला गाय मागत होती, ती गाय तिथं आम्ही 43 ला येतो. त्याच्यापेक्षा आपण काय करू शकतो, यापेक्षा वेगळं काय करू शकत नाही. बरं, आता सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून किंवा जे काय चालू केलंय, किती गायी म्हणजे ऑनलाईनच्या माध्यमातून किती गाय विकल्यात आधीच्या द्या सोडून? आधी तुम्ही भरपूर विकल्या असतील, तुमचा 1,500 गाय विकल्या समथिंग, 1,500 तरी आरामशीर, 1,500 गाय कमी. बरं तुम्हाला सांगतो, 1,500 गाय विकून फेल्युअर गाय 100 नाही माझी, 100 सुद्धा गाय फेल नाही, 25 गाय फेल नाही. म्हणजे आमच्या ज्याचं आलंय त्याला तुम्ही ऍडजस्टमेंट केली 100% केली. आता मागच्या आठवड्यात तुम्ही बघितलं, 80 गाय माझी फेल गेली होती, त्याला दूध निघलं नाही, मग त्याला गाय बदली करून दिली, गायला गाय दिली. मला जेवढं अजय भोसले नाव काय करायचं आपल्याला, आपल्याला कोणाची सांगतो नको, काय नको. मी माझ्या लेवलला मी जेवढं शेतकऱ्याला देऊ शकतोय किंवा काय करू शकतो तेवढं निश्चित मी ऍडजस्ट करेन. तर माझ्या हाताबाहेरची केस असेल तर मी कोण नक्की तुम्हाला सांगितलं बाबा असं करा. कारण काय होतं, मी एक व्यापारी म्हणून, एक माणूस म्हणून जेवढ्या लेवलनं तुम्हाला मी सहकार्य करू शकतो तेवढ्या लेवलनं निश्चित मी तुम्हाला सहकार्य करेन. राहिला विषय पैसे खाण्याचा, कोण खाण्याचा, तर मी ज्या काय किमतीला देतो ना त्या किमतीला कुठल्याही पट्ट्याने काय आणून द्यावे त्या ब्रीडच्या आणि त्या बोलीत, मग मी मान्य करेन की बाबा माझ्यापेक्षा बी स्वतः त्यांना राहायचं. खात्री, आपण जी खात्री म्हणजे ओपन चॅलेंज देऊ शकत नाही कोण ओपन चॅलेंज नाही. आता असं समजा की विकास साळुंकेकडनं ओपन चॅलेंज की ह्या ब्रीडच्या, ह्या क्वालिटीच्या, बँगलोरच्या गायी. कसं असतं माहिती आहे का, विषय चॅलेंजिंगचा नसते किंवा काय नाही. आपल्या ज्या गाया दिल्यात आपण ते परफॉर्मन्स चांगला आहे गायांचा, बरोबर. ब्रीडवाल्या गाय आज आपलं माणसाला वाटतं 25 लिटर दूध आमची सहज 25 लिटर पास करून जातात. ही तर मान्य आहे, 25 लिटर नथिंग आहे, इझी पास करतात. फर्स्ट टाइमची कालवड असो किंवा कसली सेकंड टाइमची गाय असो, तिला 25 लिटर काय नाही. 25च्या पूर्ण सरासरी 30, 35, 40, 45, 48, 57 लिटर पर्यंत टॉप केलेल्या गाय आहे त्या, बरोबर.
म्हणजे एवढ्या लेवलच्या गाय आपण विकल्यात, कोणाला भेटल्यात गाय त्या? आता ही गाय सर सांगतो, तुम्हीच गेला बँगलोरमध्ये, आता मी रोज घेतोय, आम्ही महिन्याला 60-65 गाय घेतोय. 60-65 गाय घेतल्यामुळे प्रत्येक गाय मागे 5-10 हिशोब आम्हाला लागतो. कारण कसं होतंय की नवीन माणूस आहे, नाही जुना माणूस आहे, त्यामुळे समजून घ्यायला लागतं. त्या जागी नवीन माणूस घेतला तर नवीन माणसाला ही जागा 40 घ्यायला लागते. कारण का होतं 5-10 निश्चित फरक राहणार. पण 40 घेतलं त्याला 50 पडली, नो गॅरंटी, नो खात्री ना काय. तर आमच्यापेक्षा 10,000 मागच घेऊन खात्री बी नाही काय. इथं प्रत्येक माणूस बोलू शकतो ना की बाबा असं झालं का असं झालं. इथं माहिती आहे विकाच्या गोठ्यावरून माघारी सोडायची. मी पैशाच्या माध्यमातून, गायच्या माध्यमातून, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून प्रत्येक माणसाला मी प्रत्येक गोष्ट ऍडजस्ट करून देतोच आहे. मी माझ्या लेवलला जेवढं बेस्ट देता येईल तेवढं देतोय मी. काय अजून काय देऊ शकतो आपण? आणि ज्यांनी बँगलोर आली त्यांना रिटर्नचा ऑप्शनच नाही. एक गाय द्यायला जेवढं भाडं परवडत नाही. रिटर्नचा विषय कुठे येतो? बँगलोर असो किंवा पंजाब असो किंवा कुठून लांबून आणलं. माणसांनी कालवड आणल्या स्वस्त भेटतात म्हणून 80-90 हजार रुपयाला कृष्णगिरी इकडून तिकडून, आणि 6-6 महिन्याचा कच्चा, 4-4 महिन्याचा कच्चा. आणि तुम्ही सध्या काय केलंय? गाय आणली 80-90 हजार रुपये, लाख रुपयाला पडली, तिथनं पुढे त्याला 25-30 हजार खर्च केला. तुम्ही काय केले? ऑलरेडी आम्ही तिथेच की म्हणते. माणसांना थेरी समजून झाली, काय केलं तर तिथंच समजून घ्या. आणि ज्यांना वाटते की बँगलोर विकास माग होती त्यांना बँगलोरमध्ये जाऊन म्हणायचे विश्वास काय आणली, मला भेटेल बाबा स्वस्त भेटते म्हणून. ह्यापेक्षा आपण काय सांगणार आहे? ह्याच्यापेक्षा आपण काय वेगळं सांगू शकत नाही. हे व्हिडिओ एक जण बघत नाही, व्हिडिओ बँगलोरचे सगळेजण बघत असते. काय करतोय, काय विकतोय, त्यांना माहिती आहे सगळं. एकाच्या भरोसा नाही चालत. तिथं काय काय किती किमती सांगणार आहे ते आम्हाला माहिती आहे. लाखाची 2 लाख विकणार आहे ती. हो तेवढं आहे. विकणाऱ्याला विकणार आहे तीच. गायला गाय खाणारी माणसं आहे तिथं, आणि त्यांनी काय सांगायचं बरोबर करायचे. राहिला विषय दुधाचा, जर आम्हाला दुधाची काढायची गरज लागली नाही, गरजच नाही पडली. बर, आता ऍक्च्युअल बँगलोरचा दर काय? आता बँगलोरचा दर आहे 40-42 रुपये. आणि मित्रांनो इथला दर तुम्हीच कमेंट करा. इथला दर आता आम्हाला पडतो, आता आमचा दर 27 प्लस 5 रुपये संकलन. ती मिळेल तेव्हा आम्हाला मिळाले तेच की, कारण आता चालू झालंय मिळालंय म्हणून सांगते. आता 32 रुपये प्रेझेंटचा दर आम्हाला आहे, आणि जर संकलन सोडलं तर 27 रुपयाचा दर आहे. आता 27 रुपये दरानं, 32 रुपये दरानं मी काय म्हणतोय, हा धंदा कोणासाठी, हा गाय कोणासाठी घ्यायचा तुम्ही पहिलं समजून घ्या. की तुम्ही 4 पैसे वाचवायला आणि धंदा टिकवाय गाय घेऊन नका. तात्विक माणसांचं काय होतं, बऱ्याच लोकांचं गाय काय करते, ती गाय 2 पैसे म्हणजे 10-20 हजार रुपये स्वस्त भेटते म्हणून इकडे तिकडची गाय घेतली. पण त्याचा प्रॉब्लेम कधी होतो माहिती आहे का? त्याचा प्रॉब्लेम 2-3 महिन्यानंतर त्याला जाणवते की नाही आपली चुकी झाली. पण ती चुकी भरून येत नाही, कारण की लोकल मार्केटला गायची व्हॅल्यू नसते. परत लोकल मार्केटची काही गुण घेत नाही. या गाय का आपण ठेवा, हा याच पैशाला आम्ही परत घेतोय. असे किती जर घेतल्या, हा एवढ्या पैशाला घेतल्या गाय. काय तर ब्रीड आहे, ब्रीड कधी फेल जात नाही. ब्रीड दूध देते. 8-9 महिने दूध दिल्यानंतर गायांचे पैसे काय भेटणार? 2-3 महिने तुमच्या लोकल गायांचं तुम्ही किती काढलं तरी तुम्ही एकदम तरवेज आहे. किती महिने दूध काढताय मला सांगा? 3.5. आपलं चॅलेंज आहे. पण जी तुम्हाला कालवड दिली ना, ती मला 8 महिन्यानं सांगायचं की एवढं दूध देते म्हणून. गाय रेंज तोडत नाही, ही 100%. खरोखर सांग, म्हणजे खात्री म्हणलं ना तर गाय बँगलोरची आपण 100% सांग. आणि सांगायचं झालं, बँगलोरची शाळा डरायला तुम्हाला लय वेळा दाखवली. शाळा डरायला आज बी कोणाकडे नाही. त्यांची जी यील्ड आहे ना, दूधची कपॅसिटी बँगलोरची गायांची 100% जास्त आहे. बुल आहे 8,000 लिटर, बेसिक बुल आहे 8,000, 9,000, 10,000 बेसिक बुल आहे. 8,000 लिटर तुमची गाय कुठं दूध करते आता? प्रॅक्टिकली 8,000 लिटर आहे करते का गाय? आपल्याकडे 3,500-4,000 हजार लिटर, क्वचित एखादा 5,000 लिटर. अहो मग 5,000 मिळतो. 5,000 बेसिक पकडून झाला 5,000. कुठलं बेसिक? आता सध्या आपलं बेसिक आहे 3.5. सांगतो मी, ही 5,000 बेसिक अशी करते द्याल. म्हणजे यांचा यील्ड किती आहे यांची? 12,000, 11,000, 12,000 लिटर बी काढणार गाय. आणि कोण नसेल म्हणला तर मी माझ्या स्वतःच्या गायचं 12,000 लिटर दूध काढले. आज बी गाय तुम्ही मोजा दूध, आज बी 13-14 लिटर दूध आहे. 14 महिने डिलिव्हरी होऊन झाले गायला. म्हणजे गाय दूध देतात 100% देतात. फक्त त्याला ब्रीड चांगलं पाहिजे. असं नाही की शिंगडे आहे म्हणून दूध देत नाही, तसं नसतोय. त्याला ब्रीड, कॅरेक्टर, बॉडी लाईन कळते, त्याला गायचा व्यापार कळतो किंवा गाई सांभाळायला कळते. कितीतरी माणसं आता 48-50 लिटर घरी काढतात दूध. कशी काढते ती? म्हशीचा मी गाय विकली होती, म्हैस असणार माणसाला, त्याचा विश्वास नव्हता की गाय 10 लिटर दूध देते. म्हटलं कसं तुम्ही काय ते बोलतो 10 लिटर देऊ शकत नाही, म्हणजे विश्वासच नाही. त्यांना म्हटलं, मंगेश नाव आहे म्हटलं, तुमच्याच गोट्यात 40 लिटर दूध काढून दाखवणार मी. फक्त मी नाही आता तुम्हाला सांगणार. मी त्यांना फॉर्म्युला दिला असा त्याला. त्या आत्तामध्ये 1,43,000 रुपयाला एक गाय दिली होती. 38 लिटर दूध चालू आहे त्या गायचं. आणि प्लस त्यांच्या घरात आपल्या 5 गाय चालू आहे. 9-10 महिने झालं गाय आत्ता आठवताना 8 लिटर त्यांना आठवा येईना. म्हणजे ही लाईनअप आहे गायांची. लाईनअप चांगली आहे, गायांची लाईनअप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे काय होतं, माणसाचं कर्ज बिर्ज पिटते. ती लोकलची गाय घेतली किंवा बिना ब्रेडची गाय घेतली तर माणसाला ताची गहू दिसते खाली. गाय घेतोय आणि 2-4 महिन्याने परत तिथं. आपल्या गायचं तेवढं देतात, पण मी मान्य पण करतो आपल्या बी गाय 14-15 लिटर दूध देतात एका टायमाला. कंटिन्युटी नाही. एक काम करू, जो आपण जे बोलतो ना ह्याचा सगळा संभ्रम दूर करू. 1-2 दिवस टाइम काढू. आपण ज्या ज्या गाय दिल्यात त्यांच्या गोट्यात जाऊ. नक्की बाबा रिझल्ट आहे का? कारण नुसताच विकास बोलतोय. मला सांगा, 8-10 महिने रेंज तोडत नाहीत गाय.
रेंज तोडत नाही म्हणजे काय दूध झालं किती तुम्ही विचार करा की भले 25 लिटर नंतर तुम्ही पकडा 30 लिटर पकडा रेंज झाली किती मग एवढं जर दूध करत असताल ना गाया तर माणसाला काय घ्यायला अडचण नाही म्हणजे 5,000 स्वस्त असो की 10,000 स्वस्त असो तुम्ही ब्रीडला प्रेफर करा ब्रीड घ्या तर तुमच्या काय दूध देते भविष्यात समजा आपण ही 1,52,000 रुपये विकली 1,52,000 आहेत ना आपण काय सांगतो बेंगलोर तर खर्च सोडा आमचं 4-5,000 कमिशन सोडा एवढंच परत हा येताना आमची काय आमच्या नावाने लिहून ठेवू आम्ही घेतो कारण मार्केटमध्ये आम्ही काही जास्त पैसे घेऊन कुणाची घरं जाऊन काय विकलेलं नाही काय पहिली गोष्ट त्यामुळे आमची गाय आम्हाला घ्यायला परत काय अडचण येत नाही कारण काय गायची व्हॅल्यू वाढत राहणार नाही आपण सगळं फ्रेश गाय विकतो नावड गाय कुठं म्हातारा कोतारा जाता सुटलेलं गाय नाही विकत कधी तेवढं आहे सांगायचा विषय झाला की गाय दूध देतात मला परत आणि आता एक डाएटवर व्हिडिओ बनवायची की माणसांना वाटतं की डाएट फॉर्म्युला काय असतो तर विषय कसा असतो त्या डाएटचा आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवू जाऊ की त्यांना त्यांचं फिडिंग सिस्टम कसं असतं आपण काय काय दिलं चेंज करून त्यांना गाय दुधाव कशा आले त्या ह्या गोष्टी असतात त्या कुठला व्यापारी असा नाही की परत फोन करतो दूध किती झाले मी बऱ्याच जणांना मला शक्य होईल तेवढ्याला मी फोन करत असतो की किती दूध देते काय होते कुठला व्यापारी दूध असं माघारी फोन करून मोजत नाही विषय काय होतो की आम्ही दिलेल्या गायीवरती आमचा विश्वास आहे 100% ही गाय एवढं दूध करत तर नाही केलं तर का नाही करत हे तर आम्ही पडताळणी करतो बाबा नक्की प्रॉब्लेम काय त्यात काय चेंज करून जर का दुधा वाढली तर त्या माणसाला बी लक्षात येतं की बाबा ही आपलं चुकतंय आणि एक गायीच्या मागत आहे गाय गौरव होतात त्यांच्या तेवढं आहे 100% होतात ना आज बेसिक आता आपण आपली गाय गेली सुरुवातीला 8 वर होती 8.5 वर आपण थोडाफार काय ते चेंज करतोय लगेच 11-12 लिटरवर इन्क्रीज अजून थोडाफार चेंज केला की 15-16 लिटर जर झाली तर नक्की फिडिंग सिस्टम मध्ये चेंज काय होते गायला लागतंय काय कमीत कमी समजा आता मी इतके दिवस सांभाळतो पण माझं काय चुकतंय का हे तरी मला कळलं मग तेच सांगतो ना की गायला लागतंय काय ना आपण देतोय काय विषय पैशाचा नाही विषय जास्त पैशाचा नाही मी तर असं सांगतो की तुम्ही जास्त पैसे घालून तुम्ही खोराक घालून नका काय उपयोग नसतो कारण काय प्रॉपर मिक्सर दिलेला असते कंपनीचा एक रूल असते त्या कंपनीच्या रूल प्रमाणे चाला तुम्ही मका बी घालताय गोबी पेंडी बी घालताय भुसा बी घालताय सगळं घालताय सरकी बी घालताय तुमचं गोष्ट जाणार आहे तुम्ही एवढं काय घालू नका काय गरज बी नसते आपण त्या गोष्टी माणसाला व्यवस्थित फुटून सांगू की नक्की खोराकाला पैसे किती गेले पाहिजे कोण काय काय सांगणार आहे ते फालतूचं काहीतरी वाढवाडते ती ज्यांना काय माहित नाही ते बी ज्यांना काय 4 दिवस सांभाळायचे ते काजू बदाम घालते लो शेतकऱ्याला कायम सांभाळायचं माणसाला की पाहुण्याला कोण बी आपण चांगलं जेवण करणारच की घरात नवीन पाहुणा आला तर आपण चांगलं जेवण घालणारच ना तसंच आहे ती व्यापाराच्या दारात दूध काढून दाखवणं काय अवघड गोष्ट आहे आपण किती बी दाखवू काढू विषय त्याचा नाही काय दूध काढून द्या शेतकऱ्याच्या दारात जाऊन जी दूध देईल त्याच्याच खोराक पाण्यात त्या दारा पाण्यावर सुखा समाधानानं ती दूध आणि ती ओरिजिनल दूध आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो आहे की नाही आता युट्यूबचा जमाना किंवा ऑनलाईनचा जमाना आहे शक्यतो प्रेफर करा की जे व्यापारी तुमच्या बरोबर किंवा ज्या व्यापाऱ्यांचे व्हिडिओ तुम्ही गेले वर्ष 2 वर्ष 4 वर्ष बघताय आणि त्यांच्या कमेंट चेक करा प्रॉपर सगळं चेक करा मग विश्वास ठेवून मला त्या कमेंट बद्दल ते नाही का बोललो मी एकाने कमेंट केली मला 1.25-30 एक महाग गाय वाटते त्याला काही स्वस्त कुठे भेटते ती मी मला आणून देवा म्हणा नक्की मार्केटमध्ये स्वस्त काही कुठे फक्त कंडिशन एकच आहे मी बेंगलोरची गाय विकतो लोकल मार्केटची गाय विकत नाही फक्त बेंगलोरची गाय मला आणून दाखवा की 1.25-30 लिटर दूध देणारी गाय दिली म्हणून मी मान्य करेन की बाबा तुम्ही खरोखर गाय दिली चांगली मला माहिती आहे भेटत ना आता मार्केटमध्ये उगं काहीतरी खोटं म्हणण्यात अर्थ नाही मार्केटमध्ये ती काही येत नाही तुम्ही कालवड तयार केली खरं आहे प्रामाणिकपणे किती पैशाला तयार झाली तुमची कालवड जाम पैसे जातात सांगितले की तुमच्या घरी मागाल तर तुम्ही 10,000 मागणार नसायचे बरं देणारच नाही हो एक वॉटेवर तुम्ही देणार नाही तुम्ही आपण बसणार पण जो 40 लिटर गाईचं दूध मोजून असतो वजन काट्यावर तेव्हा त्याची तिला अहमियत नक्की कळत असेल ना की बाबा 40 लिटर गाय बनवायला किती खर्च होतोय तेवढं सोपं आहे का 40 लिटरची गाय बनवणार नाही आपण सहज बोलतोय 45-40-30 गाय तयार व्हायला काही लोकांना तर ते अतिशक्ती वाटत असेल हे आपलं तोंडाची हवा घालवतात काय सांगतो अतिशक्ती वाटणार आपण काय करू लाईव्ह डेमो देऊ लाईव्ह डेमो म्हणण्यापेक्षा ज्यांना कोणाला वाटत असेल पडताळणी करायची त्यांनी त्याच्या गोट्यांचा नंबर घ्या 2 टाइम 4 टाइम लाईव्ह मिल्किंग करा काय करा ते करा कारण कसं होतंय काही शेतकरी आमचा असं आहेत की ते म्हणते विकास आम्ही तुम्ही दिलेल्या गाय खुश आहे आम्हाला काय कोणाला शो करायची गरज पडलेली नाही आम्ही आमच्या गाय बघून खुश आहे त्यांना काय दाखवायची इंटरेस्ट नाही गे ज्यांना असं वाटतं की गाय बघायची जाऊन त्यांना नंबर देऊ आपण जाऊ बिझनेस बघून या मग मला सांगा कितीतरी माणसं गाय चेक करून आले दुसऱ्याच्या गोट्यावर विकासच्या गाय दूध देतात का 100% देतात म्हणून आज एका दिवसात 8-10 गाय विकतात म्हणजे कसं दूध दिल्याशिवाय ठीक आहे धन्यवाद